1936च्या नंतर 2036ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल, हे सुद्धा या माहितीच्या अधिकार त्यांनी नोंद केलेलं. आणि म्हणून हा विषय मी घेतलेले, अनेक शिवभक्तांनीच तो पूर्वी विषय हा घेतलेला आहे, पण दुर्दैवाने त्याच्यावर न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही लाईन ही घेतलीय. कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जेव्हा अग्नी दिली तर त्यांनी उडी मारली. मला आपल्याला मुद्दाम दाखवायचंय, 3-4 फोटोग्राफ्स आहेत. 1925च्या अगोदर, जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर हे समाधीचं चित्र आहे. हे त्याचं दुसरं चित्र आहे. हे तिसरं चित्र आहे जे 1926ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरातत्व खात्याने सुद्धा 2000 रुपये दिले होते. त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने 5000 रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक 1926ला पूर्ण झालेलं आहे. आता 1936ला हे कसं पूर्ण झालं, का वाघ्या कुत्र्याचं हे स्मारक उभं राहिलं, ह्याच्यावर अनेक वादविवाद. तर ते वादविवाद हा शब्द सुद्धा चुकीचा आहे, कारण का एका ठिकाणी त्याची नोंद आहे. मग ते तुमचे कर्नल प्रॉथर असतील, सर रिचर्ड टेम्पल असतील, जे 1818ला गेले, 1885ला गेले, कुठेही नोंद नाहीये. एकही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने, मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का? मी नाकारत नाही, कुत्रे असू शकतात. शिवाजी महाराजांचे स्वतः अनेक कुत्रे असू शकतात त्यावेळी, म्हणून त्याच्याबद्दल कुठेही नाकारण्याचा विषय नाही. पण जी दंतकथा निर्माण झाली ते राज संन्यासच्या नाटकातून, ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली, ते काय बदनामी केली मी इथं सांगत नाही. त्या राज संन्यासातून त्या दंतकथेतून या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं. एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत. उलट माझं तर असं म्हणणं आहे, सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मलाही बोलवावं, आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलवावं, समोरासमोर आपण बोलू की कुठं एव्हिडन्स आहेत. मला सांगा, कोणाला आवडेल का की त्या वाघ्या कुत्र्याची स्मारकाची उंची सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे? हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल? शिवभक्ताने अनेक मावळ्यांनी बलिदान दिलं. शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्याच्यासाठी, त्यांच्या समाधीचा अजून कुठं उल्लेख होत नाहीये किंवा माहित नाही कुठं आहे. आणि वाघ्या कुत्र्याची स्मारक उभा राहील. आता दुर्दैवाने तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव तिथं प्रोजेक्ट केलं जातं, इंदोरचे महाराज.
की त्यांनी ह्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली. मला स्पष्टपणाने सांगायचंय, ज्या हिंदवी स्वराज्यासाठी होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, ज्यांनी आयुष्य दिलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, जे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी करून दिलं. अशा वेळी एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील? एका कुत्र्याच्या समाधीसाठी. उलट माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागले. तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजीराव होळकर हे जवळचे मित्र होते. पहिलं शिवाजी महाराजांचं जे स्मारक ग्रंथ जे प्रकाशित झालं कृष्णराव किर्लोस्करांचं, त्याचे पहिले मराठी कॉपीज हे तुकोजीराव होळकर महाराजांनी स्वतः विकत घेतले आणि पूर्ण देशभरात जिथे जिथे संग्रहालय तिथे तिथे त्यांनी पोच केले. त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचंय की ह्याच मराठी स्मारक ग्रंथ, शिवाजी महाराजांच्या मराठी स्मारक ग्रंथाचं इंग्रजीमधली भाषांतर हे जर कोणी करून घेतलं असतं तर तुकोजीराव महाराज होळकर यांनी करून घेतलं. हे किती मोठे शिवभक्त होते ह्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या, आणि ते कशा पद्धतीने कुत्र्याच्या संविधानासाठी मदत करतील. आणि म्हणून हा चुकीचा इतिहास तुकोजीराव होळकर महाराजांचा सुद्धा हे पुढे आणतात, हे खरं दुर्दैव आहे. मला वाईट वाटते, पण मला मुद्दाम सांगायचं या प्रसंगी की छत्रपती घराण्याचं आणि होळकर कुटुंबांचं ऋणानुबंध संबंध आहेत. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि तुकोजी महाराज तर मित्र होतेच, पण त्याच्या पुढचा टप्पा मला सांगायचा आहे की राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे यांचा विवाह तुकोजीराव होळकर महाराजांचे चिरंजीव यशवंतराव होळकरशी केला. पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी घडवून आणला. माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी आताचे जे वंशज आहेत भूषण होळकरांचे आजोबा श्रीमंत शिवनारायणराव होळकर यांचं लग्न जुन्या राजवाड्यात स्वतः शहाजी महाराजांनी घडवून आणलं. शक्यतो राजवाड्यात कुठल्याही घराण्याचं लग्न सोडून दुसऱ्या कोणाचं लग्न होत नाही, पण या भूषण होळकरांच्या आजोबांचं शिवनारायणराव होळकरांचं लग्न तिथं घडून आणलं. म्हणजे छत्रपती घराण्याचे आणि होळकर घराण्याचे किती जुने संबंध हे मला या प्रसंगी मुद्दाम सांगायची गरज नव्हती, पण मला सांगणं मी उचित समजतो. त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचंय की धनगर समाज हा इतका विश्वासू आहे, हे बोलणं उचित मी समजत नाही, पण सांगावं लागतं मला की मला आयुष्यभर ज्यांनी मला सांभाळलं किंवा मला जेवण दिलं नवीन राजवाड्यात, तो जो मेन कुक आहे तो धनगर समाजाचा आहे. आयुष्य त्यांनी तिथं नवीन राजवाड्यात काढलं. माझा सेवक जो माझा चालक आहे तो इतका विश्वासू आहे, तो धनगर समाजाचा. आज मी शहाजीराजेंना आमच्या चिरंजीवना तोच ड्रायव्हर दिलेला आहे. माझा अंगरक्षक हा दुसरा कुठला नाही, हा धनगर समाजाचा आहे. म्हणजे इथं कुठे जातीचा विषयच नाही, विषय ते डायव्हर्ट करायला लागले. आपल्याला वाघ्या कुत्र्याचं स्थलांतर करू शकतो आपण. रायगड किल्ल्यावर खाली कुठेतरी आपण चांगला ज्यावेळी कुठे आणि काय चांगला प्रोजेक्ट होईल तिथं आपल्याला देता येईल. आणि म्हणून उलट विषय वेगवेगळा न्यायचा हा मला मनापासून मला ते खंत वाटते. दुसरा विषय असा एक समोर यायला लागलाय की संभाजी छत्रपतींनी सरकारला अल्टिमेटम दिलाय 31 मेचा. माझं जर पत्र व्यवस्थित वाचलं, म्हणजे मी सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट केलेलं आहे, मी 31 मेचं अल्टिमेटम दिलं नाही. राज्य शासनाचं धोरण आहे. राज्य शासनाचं धोरण काय सांगते? राज्य शासनाचं धोरण हे सांगते की 31 मे पर्यंत की गडकोट किल्ल्यात जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढायला पाहिजे, काढून टाकावं असा तिने आदेश दिलेला. आता जर राज्य शासनानेच हे आदेश काढलेले, मी सरकारला विनंती केली, मग ज्या
वाघ्या कुत्र्याचा 1% सुद्धा एव्हिडन्स नाहीये. कुठल्या सगळ्या इतिहासकारांचं एकच मत आहे. कोणी का तुम्ही इतिहासकारांचं नाव सांगा. बाबासाहेब पुरंदरेंपासून इंद्रजित सावंत असतील, जयसिंगराव पवार सर असतील, मेहेंदळे असतील, किंबहुना सगळेजण असतील, आणि अनेक इतिहासकार मोठे मोठे, हे 4 लोकांची नावं घेतले, कोणी म्हणणार नाही. डाव्या, उजव्या आणि सेंटर विचाराचे सगळे इतिहासकार. आणि म्हणून मी सरकारने 31 मे दिले, म्हणून मी सरकारला कोट करून म्हटलंय की तुम्ही म्हटलंय म्हणून तुम्ही हे काढावे, आम्ही अशी विनंती तुम्हाला करीत आहोत. दुसरा विषय की मला स्पष्टपणाने सांगायचंय, ह्या सगळे ज्या वाघ्या कुत्र्याचा काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं हे जे म्हणजे हे स्मारक आहे, हे काढत असताना संविधान पद्धतीने काढलं जाणार, कायदा हातात घेतले जाणार नाही. कुणी वेगळा विषय घेत असला तर माझी सगळ्यांना विनंती राहील, आपण संविधान पद्धतीनेच करेक्ट सिस्टमने. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेले. आज पुरातत्व खात्याच्या महासंचालकांना भेटलो, त्यांनी सुद्धा क्लॅरिटी दिलेली आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन ज्यांचा विरोध असेल त्यांनी सुद्धा आपण एकत्र येऊन बसू ना. मला सांगा, शिवाजी महाराजांच्या त्या हिंदवी स्वराज्याच्या पेक्षा दुसरं काही मोठं आहे का? म्हणजे तुम्ही 2 इंच वर होऊन समाधी उभा करता, जिथं शिवाजी महाराजांची समाधी आहे, हे कुठल्याही समाजातल्या लोकांना पटेल का? न पटण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यावेळी झालं असेल, ठीक आहे, आपण ते सन्मानपूर्वक त्यांना दुसरी जागा देऊनच ठेवायला. ती जागा का शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच का? कुठला रेफरन्स आहे की जिथं त्यांनी उडी मारली? एकही रेफरन्स नाहीये, एकही रेफरन्स नाहीये. आणि जर असेल तर आपण तुम्ही ओपन चर्चेसाठी आपण एकत्र येऊ. म्हणून मला असं वाटतंय की आपण मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या सांगितलेल्या आहेत. आणि तुमचे काही प्रश्न असतील सांगा, माझ्याकडे अजून भरपूर आहेत. सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला काय मांडू शकणार नाही, तर तुम्हाला काय प्रश्न सांगा. आणि थोडे पॉईंट्स मी अजूनही ठेवतो की पुढच्या वेळी आम्ही एकत्र बसलो की आणि सगळ्या गोष्टी माझे 3 पानाचं सगळे हे आहेत, मी अभ्यास पूर्ण करून आलेलो. अर्धवट सांगणार नाही, अर्धवट बोलणार नाही, का हा शिवाजी महाराजांच्या संबंधितला असणारा विषय. समाधी आहे, तुम्हाला ही समाधी आत्ता सांगण्यासाठी इतका वेळ का लागला? कुठल्याही गोष्टीला टप्पे असतात. कुठल्याही गोष्टी टप्पे. रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा संवर्धन जतन करणं ही माझी जबाबदारी होती. एकदा संवर्धन जतन काम सुरू झाल्यानंतर बरोबर महाराष्ट्र राज्य सरकारनेच एक पॉलिसी ठरवलेली आहे, 31 मे पर्यंत जे काही गटकोट किल्ल्याचे अतिक्रमण असेल ते त्यांनी काढावं. त्यांनाच तोच आधार धरून, त्यांचाच रेफरन्स धरून हे मी सरकारकडे विनंती केली. लक्ष्मण हाके आणि याशिवाय इतरही विरोधक आहेत, ते आरोप करतायत तुमच्यावर की रायगड प्राधिकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय, त्याकडून दुर्लक्ष करण्याकरिता असे मुद्दे तुम्ही पुढे आणताय. माझं तर उलट म्हणणं आहे, म्हणजे मी एवढा प्रामाणिकपणाने संवर्धन जतन करतो. किती जणांना संवर्धन जतनचा अर्थ माहित नाही. कोण हे कौतुक करत नाहीये. या 75 वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रायगड किल्ल्यावर नुसता ₹1.25 कोटी खर्च झालाय. मी मागं लागलो, जय शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे, ह्याच्यासाठी रायगड प्राधिकरण स्थापन केलं. आणि पहिल्यांदा इतिहासात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एक कॉमन एक संघपणाने एकत्र येऊन रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालेलं आहे. शास्त्रोक्त पद्धतीने हे चालू आहे. माझी सगळ्यांना परत एकदा आव्हान आहे, नुसतं टीका करण्यापेक्षा आपण एक कॉमन मिटिंग घ्या, चला माझ्या रायगडला, आपण बघू, तुम्ही सांगा तुमची ही अडचण आहे. उलट जर आम्ही चुकत असेल तर निश्चितपणाने तिथं दुरुस्त केलं जाईल. पण उगाच बोट दाखवायचं, काय शास्त्रोक्त पद्धत माहित नसताना काय ती बोट दाखवायचं, हे चुकीचं आहे. माझं उलट त्यांना आव्हान आहे, या सगळेजण बघायला चूक असली आपण ती दुरुस्त करू. मी पॉझिटिव्ह माइंडेड ऍटिट्यूडचा माणूस आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी करणार. ज्या दिवशी सरकारला वाटेल मी नकोय करून ते दुसऱ्याला जबाबदारी देऊन देत. पण मला पूर्ण विश्वास आहे की मी जोपर्यंत माझ्याकडे अध्यक्षपद आहे तिथं काळा बाजार, भ्रष्टाचार हात होऊ शकत नाही. मी कदापि सहन करू शकत नाही की मला आलेली संधी आहे, ही शिवाजी महाराजांनी दिलेली संधी आहे. आणि शिवाजी महाराजांचे तिथं भ्रष्टाचार करणं म्हणजे स्वतःला लाज वाटून घेण्याचा प्रकार आहे. तुम्ही आता पुरावे देऊन संपूर्ण सांगितले, पण काही अभ्यासक अजूनही ठाम आहेत
ही तशी घटना घडली होती त्याच्यातच तुम्ही दिलेले आहेत पण मग त्यांच्यासाठी काय माझं म्हणणं आहे, मी ठाम आहे की डाव्या आघाडी